हेलो हेलो। तबरेज अली। संघाची सुरुवात करतो समीर आणि परवेज. स्ट्रायकिंग एंडवरती समीर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती परवेज, दोघंही उजव्या हाताचे फलंदाज. आणि षटकाची सुरुवात करतो नुरुल, डावखुरा गोलंदाज. मैच की शुरुआत होने जा रही है। आप सभी से दरख्वास्त है, जो भी ग्राउंड के अंदर चल रहे हैं, कृपया डी एरिया के बाहर से चलिए. पवई किंग्स के प्लेयर पवई नीरज किंग्स, चौहान. पवई किंग्स, प्राउड मोमेंट फॉर यू ऑल, कॉन्ग्रेचुलेशंस। लेकिन प्लीज वॉकिंग मार्च डी एरिया के बाहर लेके जाइए प्लीज, पवई किंग्स के प्लेयर. पहिला चेंडू, डावखुरा गोलंदाज नुरुल ओव्हर द विकेट टाकताना पहिला चेंडूचा सामना करेल समीर. आखोड चंड्याचा चेंडू आणि डी एरियामध्ये ढकलण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग. आदिल एक चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी झाले परवेज आणि समीर. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये काहीतरी चेंजेस. डावखुरा गोलंदाज आणि चेंडू उंच फटका मारण्याचा प्रयत्न आणि मिस. इथे पॉवर बघण्यात येत आहे आपल्याकडून, परवेज कडून. आपल्याला पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण शेवटचा जो सामना झाला त्याचे मॅन ऑफ द मॅच विराज पारकर, बंटी पारकर. विराज पारकर प्लीज आपण स्टेजशी संपर्क साधावा. विराज पारकर, विराज पारकर प्लीज. बढ़िया गेंदबाजी पवई स्टार्स। शेवटचा मैच ये लंबा शॉट ऊंचा है मगर दूर नहीं। कैच पकड़ने की कोशिश थी यहां पर फील्डर द्वारा, काफी बढ़िया रन, लेकिन बाउंड्री। रुद्र मोबाइल की तरफ से हेडफोन्स और ब्लास्ट मैच का मैन ऑफ द मैच फकीरा. मैन ऑफ द मैच फकीरा फ्रॉम फिल्टर पारा। एक बार जोरदार तालियां। थैंक यू सो मच परफॉर्मन्स रुद्र मोबाईल सुद्धा आणि बॅटिंग मध्ये सुद्धा एक षटकार लावलेला होता फकीरा यांनी. पुन्हा एकदा ताकदीने मारण्याचा प्रयत्न आणि तेवढ्यात उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट समीर आणि परवेज यांची. एक चौकार मारून लगेच आपली स्ट्राईक चेंज केली, याला बोलतात सेन्सेबल क्रिकेट. पुन्हा चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न कव्हर्स वरती आणि इथे चौकार.
गोलंदाज आखूड टप्प्याचा चेंडू मोठा प्रहार करण्याच्या नादात विकेट डीजे श्यामा उजव्या हाताचा गोलंदाज मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असलेला हा प्लेयर उत्कृष्ट असे फटके मारू शकतो तेवढी सेन्सेबल क्रिकेट खेळतो की बघू आता एक मोठा विकेट घेतलेला आहे परवेजचा कुणी तो आदिल तो पण क्लीन बोल्ड मोठे फटके मारण्याच्या नादात परवेज यांनी विकेट गमावला आणि तसेच फटकेबाजी श्यामाही करू शकतो पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज उजव्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेट आणि इथे आखूड टप्प्याचा चेंडू आणि बीट केलेला आहे आपल्या बाउन्सरनी आदिलने व्हाट अ पेस रफ्तार की खोज एपीएल सीजन 3 आदिल स्ट्राइक पर है श्यामा लॉस्ट हिज बैलेंस शॉट लगाने के चक्कर में थोड़ा सा डिसबैलेंस हो गए मगर कोई बात नहीं पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि अपील आणि पंचांचा निर्णय नॉट आउट सलग 2 चेंडू वरती 2 बॉल डॉट केलेले आहेत आणि अर्थातच 3 बॉल डॉट कंटिन्युअसली केले आदिलनी 3 चेंडू मध्ये इंटरेस्टिंग मैच काफी इंटरेस्टिंग मैच सलग 3 चेंडू डॉट बॉल मेडन टाकण्याचा प्रयत्न असेल आदिलचा पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू ड्राइव्ह केलेला आहे आणि इथे कॅचचा चान्स झाला होता इथे जर थोडा आणखी एफर्ट टाकला असतो नुरुलने आणि हा गडी नक्कीच बाद झाला असता जर तुम्ही श्यामाला अशा प्रकारचे चान्स देतील तर श्यामा मॅचची काय हालत करू शकतो सर्वांना माहित आहे पुन्हा एकदा स्ट्राइक वरती समीर मॅन फ्रॉम गौतम नगर हो ऑफ साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आणि इथे सुलतान कडून मिस फिल्डिंग इथे रनआउटचा चान्स मिळाला असता पण सुलतान यांच्याकडून मिस फिल्डिंग अति घाई संकटात नाही सलमान भाई प्लीज स्टेज से संपर्क कीजिए सलमान भाई अगर आप हमारा YouTube लाइव देख रहे हैं आपके लिए एक पेंटिंग बनाई है छोटी सी लॉफ्ट मारण्याचा प्रयत्न पण इथे पंचांचा निर्णय डी धाव मैदानाची भौगोलिक परिस्थिती अशी आहे तुम्हाला मागच्या साईडला फक्त डी धावा मिळतील अर्थातच डिक्लेअर झोन आणि उजव्या साईडला सुद्धा अर्थातच ऑफ साईडला तिकडे सुद्धा डी धावा मिळतील उत्कृष्ट अशी ओव्हर फक्त 2 धावा आणि 1 विकेट घेतलेला आहे आदिल रफ्तार आयपीएल सीझन 3 12 धावा 1 विकेट 2 ओव्हरची समाप्ती 13 धावा 13 रन 2 ओव्हरची समाप्ती 13 धावा पुढचं षटक टाकण्यासाठी सुलतान स्ट्राइक पर है समीर ऊंचे कद के खिलाड़ी सुल्तान मैन फ्रॉम दरगाह व्हाट अ बॉल काफी बढ़िया मारण्याचा प्रयत्न समीरचा पण तो चेंडू हुकलेला आहे आणि डॉट बॉल इथे समीरने 4 चेंडू मध्ये फक्त 6 धावा बनवल्यात आहेत आणि त्यामध्ये सुद्धा एक चौकार अर्थातच खूप डॉट बॉल खेळलेला आहे समीर इथे
समीर यांचा लॉफ्ट मारण्याचा प्रयत्न तर नेहमीच असतो. पुन्हा एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न आणि इथे यशस्वी सुद्धा झालेला आहे आणि इथे चौकार. विनर संघ आहे. बघू विनर संघासारखा संघ खेळतो की नाही ते. गोलंदाजीत आतापर्यंत शॉर्ट बॉल टाकलेला आहे आणि इथे पंचांचा निर्णय. काफी बढ़िया कनेक्ट. एक धाव आणि 1 शॉट. वन शॉर्ट बॉल ऑफ दी ओव्हर. सुलतानला वॉर्निंग मिळाली. काफी बढ़िया तरीके से शॉर्ट गेंद को कनेक्ट किया है समीर ने. पण मैदानाची भौगोलिक परिस्थिती अशी आहे, तुम्हाला मागच्या साईडला फक्त 1 किंवा 2 धावा मिळतील आणि उजव्या साईडला किंवा 1 किंवा 2 धावा मिळतील फक्त. तुम्हाला मोठे फटके खेळायचे असतील तर तुम्हाला लेग साईड, सरळ आणि मिड ऑफला मिळेल. पुन्हा एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न कव्हर्स वरती आणि इथे उत्कृष्ट अशा 2 धावा. डीजे चार चेंडूवरती 7 धावा दिलेल्या आहेत सुलतान यांनी. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू, पण एवढी स्पीड होती तर बॅट्समन स्वतः बीट झाला आणि रनआउटचा चान्स. ओ आता तर हा खरा गेम कळालेला आहे. पंचांचा निर्णय बघूत आता. हो एवढ्या धावा चोरट्या पण त्या लिगल आहेत की नाही ते पंच डिसाइड करतील. कृपया करून डी एरियाच्या बाहेर सर्वांनी बसावे. कृपया करून डी एरिया बाहर सर्वांनी बसावे. कलम भाई प्लीज आपके पीछे जो भी लोग हैं उनको डी एरिया के बाहर बिठाइए. शाहिद आपके राइट हैंड साइड में जो भी लोग हैं उनको डी एरिया के बाहर बिठाइए प्लीज. पीले पर्दे के पास जो भी लोग बैठे हैं. आणि इथे पंचांचा निर्णय. रिव्यू अवेलेबल नहीं है प्लीज. बढ़ता हुआ स्कोर जो है 20 रन हो चुके हैं, लेकिन मैं अंपायर से दरख्वास्त करना चाहूंगा आपका कॉल बताइए डिसाइड करने के बाद. पंचांचा निर्णय इथे विकेट आहे. कृपया करून पंचांशी आर्ग्युमेंट करू नये. डीजे डीजे प्लीज आपका सॉफ्ट म्यूजिक बजाइए.
काहीतरी डिस्कशन करताना. 2 ओव्हर 5 धावा, 2 षटक 5 धावा, 20 धावा झालेल्या आहेत आणखी. आणि 2 गडी बाद. ओव्हर की आखरी गेंद. खूप चिकट अशी ओव्हर सुलतान यांच्याकडून. 4 चेंडू मध्ये 7 धावा झाल्या होत्या, पण 5 चेंडू मध्ये 7च धावा आहेत आणखी. शेवटचा चेंडू उचलून मारण्याचा प्रयत्न. सॅम्प्रास बॉल खाली, पण मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता डी एरिया मध्ये चेंडू जाऊन 1 धावा चोरली. डीजे आता येत आहे बादल, संघाचा आयकॉन प्लेयर, उजव्या हाताचा गोलंदाज, फिरकीपट्टू बादल. आणि समोर आहे अक्षय कदम, वॉरियर या संघाचा कर्णधार, करता धरता कार्यकर्ता. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होत आहे अक्षय कदम. पहिला चेंडू फिरवून टाकण्याचा प्रयत्न आणि इथे लेग बायचा निर्णय पंचांचा आणि 1 धाव. उत्कृष्ट असा लेग ब्रेक करून डी धावा चोरलेली आहे. उडवून खेळण्याचा प्रयत्न. अरे गोलंदाजाला चान्स होता, इथे कॅचचा चान्स मिस केला असं वाटतंय. सेफ हँड म्हणू शकतो आपण इम्तियाज यांचा. 3 चेंडू फक्त 2 धावा गेल्या आहेत. उल्टो चेंडू को घुमा के मारा है, लेकिन फील्डर मौजूद. 2 रन लेने की कोशिश में कामयाब फिल्टर वॉरियर्स. बढ़िया बल्लेबाजी, काफी बढ़िया रनिंग. विकेट कीपर मौजूद सैम्प्रास नडार. ये लंबा शॉट और ये लंबा शॉट, कोई गलती नहीं. हो, पुन्हा एकदा लॉफ्ट मारण्याचा प्रयत्न आणि इथे लेझी फिल्डिंग कलाम यांच्याकडून. इतने उमदा खिलाड़ी हमारे पास. 33 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा, 2 विकेट. उत्कृष्ट आता वैयक्तिक स्कोर 12 चेंडूवर 22 धावा. फक्त आता 12 धावा उरलेल्या आहेत. बघू 12 धावांमध्ये किती रन हा वॉरियर संघ घेतो आपल्या दिशेने. 5वं षटक टाकण्यासाठी नीरज, उजव्या हाताचा गोलंदाज. आणि स्ट्रायकिंग एंड वरती अक्षय कदम उर्फ बबली. अरविंद शिंदे, उपविभाग प्रमुख शिवसेना गटाचे. ओ लॉफ्टेड मारण्याचा प्रयत्न, लेग साइडला ड्राइव्ह केलाय, तेवढीच बादल कडून हलकीशी मिसफिल्डिंग, पण त्याचा फायदा उचलला समीरने आणि लगेच 2 धावा कंप्लीट केल्या. काफी बढ़िया रनिंग, बहुत बढ़िया रनिंग समीर और उनके पार्टनर फिल्टर वॉरियर्स.
उमदा बल्लेबाजी. शिवसेनेकडून उपविभाग प्रमुख अरविंदजी शिंदे साहेब इथे उपस्थित आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, उंच गेलेला चेंडू आणि इथे बादलनी झेल टिपला आणि इथे विकेट. डीजे शिवसेनाचे उपशाखा प्रमुख उपविभाग प्रमुख पुढचा फलंदाज आकाश गिरी, पॉवर हिटर फ्रॉम फिल्टर पाडा. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पण नीरजची अशी उत्कृष्ट चेंडू आणि तेवढीच अशी गचाळ मिसफिल्डिंग सॅमप्रास नाडर यांच्याकडून. डी धाव 22च्या रूपाने. नीरज उजव्या हाताचा गोलंदाज उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय सध्या तरी. 3 चेंडू मध्ये फक्त 2 धाव आणि 1 गडी बाद सुद्धा केलेला आहे. राऊंड द विकेट टाकण्याचा प्रयत्न. पंचांच्या निर्णयाची वाट आणि इथे वाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपामध्ये 1 धाव मिळालेली आहे वॉरियर या संघाला. फिल्टर वॉरियर्स 5वीं ओवर चल रही है और रन है 37. ऊंचे शॉट्स लगाने की जरूरत. फक्त 9 चेंडू शिल्लक. बघू 9 चेंडू मध्ये हा संघ किती रन मिळवतो. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजीला लॉफ्ट मारण्याचा प्रयत्न. लंबा शॉट. डीजे APL सीझन 3 अर्थातच पर्व. एक षटकार लागवला आणि विकेट. त्रेचाळीस धावा आणि 4 विकेट. ओवर शेवटचा चेंडू बाकी आहे. ओवर की आखिरी गेंद बची हुई है और बढ़ता हुआ स्कोर जो है 43 रन्स 4 विकेट के नुकसान पर. शेवटचे 7 चेंडू फक्त शिल्लक राहिलेले आहेत. राऊंड द विकेट आणि फुल टॉस बॉल आणि ते पंचांचा निर्णय. किती धावा. 2 धावा. डीजे
अशी फलंदाजी करताना 12 चेंडू मध्ये 22 धावा मिळवलेला आहे आणि लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन जाताना स्ट्राईक चेंज करायची आहे समीरला, काही होऊ दे, पण तिथे 2 धावा चोरट्या घेतल्या. उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट रियान आणि समीर यांची. समीरचा स्टॅमिना आता बघा, पहिल्या चेंडू पासून तो खेळतो शेवटच्या षटकापर्यंत. उत्कृष्ट असा स्टॅमिना समीर, मॅन फ्रॉम गौतम नगर. पुढचा चेंडू टाकण्यासाठी बादल सज्ज होत आहे. उजव्या हाताचा गोलंदाज आणि तेवढी उत्कृष्ट चेंडू, वाईट बॉल, आणि तो सुद्धा मिस फिल्डिंग होऊन डी एरियात गेलेला आहे. अर्थातच आताचे 2 रन. आताच खूप बलाढ्याचा स्कोर झालेला आहे. 49 धावाचा असा बलाढ्य स्कोर डोंगर रचलेला आहे वॉरियर या संघाने, आणि 5 चेंडू सुद्धा शिल्लक आहेत. पुढचा चेंडू उजव्या हाताचा फलंदाज, शॉर्ट बॉल, उत्कृष्ट अशी गोलंदाजी, आणि इथे तेवढा छान झेल टिपलेला आहे. विकेट गेलेला आहे समीरचा. डीजे पुढील फलंदाज, कृपया करू वॉरियर संघाने 12th मान इथे पाठवावा. अंकित शुक्ला, लोअर ऑर्डर बॅट्समन, 7 डाऊन. हो, तेवढीच उत्कृष्ट गोलंदाजी. बादल, अर्थातच क्लाउड. 3 चेंडू झालेले आहेत, 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू मध्ये मोठे फटके मारावे लागतील अंकित शुक्ला यांना. ओ, पुन्हा एकदा वाईड आणि त्यावरती प्लस. दिशा से भटकते हुए बादल. जी हाँ, वाइड +1 मिल चुका है यहाँ पर. काफी बाहर गिरी गेंद, नहीं पकड़ पाए विकेट कीपर सैम्प्रस नडार. ये लंबा शॉट ड्राइव्ह मध्ये मारला आणि फक्त 1 धाव. एका दोघा धावेने काय नाही होणार, तुम्हाला मारावा लागेल. इसी के साथ फिल्टर वॉरियर्स के 50 रन पूरे हो चुके. एक बार जोरदार तालियां. टोटल स्कोर है 52 रन्स. फक्त 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू मध्ये मोठे फटके मारावेच लागतील आता अंकित शुक्ला यांना. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि तेवढीच उत्कृष्ट फिल्डिंग. इथे रनआउटचा चान्स आणि मिस फिल्डिंग. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. या संघाने आतापर्यंत 3 रनआउट सोडलेले आहेत. जर 3 रनआउट मिळवले असते तर आज स्कोर काही वेगळा झालेला असता. बढ़िया बैटिंग, काफी बढ़िया बैटिंग, काफी उम्दा एफर्ट्स फिल्टर वॉरियर्स. शॉर्ट लेंथ. इसी के साथ इनिंग की समाप्ति. स्कोर है 53 रन्स. विनिंग स्कोर विल बी 54. शिंदे जी यांना कुठल्या वॉर्डामध्ये 2000 पासून शिवसेनेमध्ये आहेत ते. फिल्टर वॉरियर्स. अरविंद शिंदे साहेब शिवसेनेचे उपविभाग प्रमुख. गेल्या काळापासून जेव्हापासून मी बघतोय त्यांना ह्या वॉर्डामध्ये ते सतत कार्यरत असतात. रात्री कितीही वाजता फोन करा, ते तुमच्या कामासाठी अवेलेबल असतील. तसे जाते आपले युवा नेतृत्व ज्ञानेश्वर बोराडे, ते सुद्धा गौतम नगर मधील प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये आपलं काम दाखवत आहे. आणि डीजे प्लीज आपलं
डीजे ला खूप ऑक्सिजन मिळत आहे. फिल्टर वॉरियर्स फील्डिंग सेट करते हुए नजर आ रही है ग्राउंड पर. फिल्टर वॉरियर्स और अगर आप ध्यान दें ग्राउंड पर फिल्टर वॉरियर्स के साथ एक काफी ऊंधा खिलाड़ी नजर आ रहे हैं. इरफान इरफान नीटी के काफी ऊंधा खिलाड़ी. इरफान भाई का एक बार स्वागत है ग्राउंड पर. इरफान, इनके बारे में जितना कहा जाए उतना कम. उनके बाजुए देखिए, जिम से सीधा छलांग लगाकर यहां टपके हैं. क्या इधर आमचे इरफान भाऊ केबल आणि नेटवर्कचे ऑपरेटर. स्ट्राइक वरती स्वतः संघाचे कर्णधार फयाज, एपीएल कमिटीचे मेंबर, आणि त्यांच्या समोर गोलंदाजी करतोय डावखुरा गोलंदाज रियान. ओव्हर द विकेट, पहिला चेंडू लोअर फुल टॉस आणि बॅटची कडा घेऊन डी एरियाच्या दिशेने एक धाव. संघाची सुरुवात झालेली आहे एका धावानी. फैयाज पूर्ण एपीएल मध्ये काही फॉर्म मध्ये दिसलेलं नाही, पण आता सध्या त्यांना लगेच फॉर्म मध्ये यावं लागेल. करूया मरोची मॅच असेल ही. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. व्हाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा. एक चेंडू वरती 2 धावा. एक चेंडू वरती 2 धावा. गेंदबाजी कर रहे हैं रेहान, वन ऑफ द फाइनेस्ट प्लेयर फ्रॉम फिल्टर वॉरियर्स. पुन्हा एकदा चेंडू लॉफ्टेडचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली फिल्डर येत आहे आणि उत्कृष्ट झेल टिपलेला आहे. ये देखने में लग रहा है डीजे. काफी एक्सपीरियंस्ड खिलाड़ी, काफी जाने माने खिलाड़ी सैम्प्रस नडार. उत्कृष्ट अशी गोलंदाजी रियान यांची. डावखुरा गोलंदाज यंगस्टर. पुढचा फलंदाज सॅम्प्रास नाडर, मॅन फ्रॉम पासपोली. उजव्या हाताचा फलंदाज, डाव्या हाताचा गोलंदाज. शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि तिथे उत्कृष्ट असा ड्राईव्ह. काफी बढ़िया शॉट, काफी लंबा शॉट. ऐसे ही लंबे शॉट्स के लिए जाने जाते हैं सैम्प्रस नडार. पहली गेंद पर चटका है सीधा बाउंड्री के बाहर. डी एरिया मध्ये मैदानाची भौगोलिक परिस्थिती अशी आहे, तुम्ही ऑफ साइडला जेवढे सुद्धा रन मारताल तेवढे तुम्हाला डी एरिया मध्ये काउंट मिळतील. मोठे फटके मारायचे असतील तर फक्त लेग साइड आणि समोरच्या दिशेने. पंचांचा निर्णय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. सलग ह्याच ओव्हर मध्ये 2 वाईट टाकलेले आहेत. रेहान यांनी कंट्रोल करावी लागेल त्यांना त्यांच्या गोलंदाजीमध्ये. ऑफ साइड टाकण्याच्या प्रयत्नामध्ये खूप बाहेर चालले आहेत ते. 33 धावामध्ये 50 ची गरज.
पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि इथे मिस. प्ले अँड मिस. प्ले अँड मिस. साम्प्रास नाडार 2 चेंडू मध्ये फक्त 1 धाव. शाहिदला आता सुद्धा स्ट्राईक नाही मिळाली आहे. 4 चेंडू होऊन झाले. बॅट खाली टाकलेला प्रयत्न आणि उत्कृष्ट फील्डिंग इरफान यांची. फील्डिंग काफी बढ़िया फील्डिंग. केवल 1 रन देंगे इरफान. काफी एनर्जेटिक खिलाडी. नेटवर्कच्या वायरची जशी क्रिम्पिंग करतात तशीच इरफान यांनी चेंडू पकडलेला होता. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू आणि इथे डी धाव. ओव्हर समाप्त. डीजे बढ़िया. स्ट्राइक पर है शाहिद. पहिला साथ चेंडू देंगे. खेळतील शाहिद. आणि गोलंदाज आहे उजव्या हाताचा गोलंदाज श्यामा शिंदे. मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहे श्यामा. शाहिद है स्ट्राइक पर. नॉन स्ट्राइक पर है सैम्प्रस नडार. अगर ये दोनों खिलाड़ी टिक गए तो होगी इंटरेस्टिंग मैच. दूसरी ओवर लेके आया है श्यामा. उजव्या हाताचा गोलंदाज श्यामा शिंदे. बघूत काय करामत करतो. रेहाननं तो उत्कृष्ट ओव्हर टाकून निघून गेले. फक्त 5 धावा दिल्या रेहान यांनी. पुढील चेंडू टाकण्यासाठी श्यामा. ओव्हर द विकेट आणि तेवढाच बॅटच्या खाली चेंडू. उत्कृष्ट असा चेंडू आणि इथे एक धाव चोरण्यात यशस्वी सॅम्प्रास नाडर आणि शाहिद. ये होता है एक्सपीरियंस कॉल. सैम्प्रस नडार ने दिया है कि 2 रन नहीं लेने चाहिए यहां पर. बढ़िया बल्लेबाजी. काफी बढ़िया बल्लेबाजी पवर स्टार्स. सामना लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करावा. वेळेचा अभाव आहे आपल्याकडे. अंपायर का इशारा. वाइड. अंपायर का इशारा वाइड बॉल के लिए. और कोई गलती नहीं कर रहे हैं सैम्प्रस नडार. जो गेंद को नहीं खेलना चाहिए सीधा जाने दे रहे हैं विकेट कीपर के हाथों में. काफी एक्सपीरियंस खिलाड़ी. पुढचा चेंडू श्यामा यांचा बॅटच्या खाली. शॉट. आणि मजबुरीने
सॅम्प्रास नाडर यांची पुन्हा एकदा उसळता चेंडू आणि वाईट बॉल. पवई स्टार्स 27 गेंदों में 39 रनों की आवश्यकता. स्ट्राइक पर है शाहिद. पुढचा चेंडू लॉफ्टेड मारण्याचा प्रयत्न आणि इथे डॉट बॉल. खूप खिचून अशी गोलंदाजी श्यामा शिंदे यांच्याकडून. उजव्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेट टाकून फक्त 15 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक जवळजवळ संपत आलेले आहेत. 2 चेंडू शिल्लक. ये ऊंचा शॉट मगर दूर नहीं. इसी के साथ लौटना पड़ेगा. वो सॉरी बोलेगा. आ रहे ग्राउंड पर गैस टेस्ट मैच के खिलाड़ी सफेद वर्दी में. गैस एक बार जोरदार तालियां गाइस. ये ऊंचा शॉट डी के बाहर. 1 रन मिलेगा यहां पर. सैयद पसीने से लथपथ. बढ़ता हुआ स्कोर 16 रन यानी कि 24 गेंदों में 38 रन्स की आवश्यकता. 24 गेंदों में 38 रनों की आवश्यकता. पवई स्टार्स वर्सेस फिल्टर वॉरियर्स. एंड आई गेस स्ट्राइक पर है सैम्प्रस नडार. सामना लवकरात लवकर सुरू करावा. वेळेचा अभाव आहे आपल्याकडे. फिल्टर वॉरियर्स के 12वें खिलाड़ी लेग साइड में ब्लैक जर्सी. तीसरी ओवर लेकर आए हैं अक्षय. फिल्टर वॉरियर्स के काफी जाने माने खिलाड़ी फेस करेंगे सैम्प्रस नडार. ये अच्छी गेंद, काफी अच्छी गेंद. काफी पेशेंस के साथ खेल रहे हैं सैम्प्रस नडार. कोई गलती का मौका ही नहीं दे रहे. एक और अच्छी प्लेसमेंट.
काफी बढ़िया बैटिंग पवर स्टार्स। जो भी कोई बाउंड्री के पीछे नॉन रजिस्टर प्लेयर कैच पकड़ेगा तो उसे वॉच मिलेगी। वॉच बाउंड्री के बाहर जो भी नॉन रजिस्टर्ड प्लेयर्स अगर कैच पकड़ते हैं तो उन्हें मिलेगा एक रेस्ट वॉच या फिर एक ब्लूटूथ हेडफोन्स। रुद्र मोबाईल की तरफ से अशी गोलंदाजी, रनआउटचा चान्स आणि इथे पुन्हा एकदा लकी वेरी लकी सैम्प्रस नडार रनआउट होते थे बच चुके। किन्ना Seems very lucky. हेवीवेट प्लेयर आहेत, भरपूर मोठे फटके लागवण्यात माहिर आहेत. बघू दादा अक्षय कदम यांच्यासाठी काय स्ट्रॅटजी वापरतात. डावखोरे हाताचा गोलंदाज, आखूट टप्प्याचा चेंडू आणि षटकार. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न आणि इसे कहते हैं बदला डीजे. इरफान, हेलो चेक, 18 गेंदों पर 30 रन की आवश्यकता। ये क्षमता रखते जरूर है सैम्प्रस नडार जो कि अभी है स्ट्राइक पर। ये थोड़ी बाहर जरूर थी, मिलेगा व्हाइट बॉल। अतिरिक्त रन अगर आप देते जाएंगे स्टार्स को, उस मौके का फायदा जरूर उठा सकते हैं पवर स्टार्स। ये कमाल की गेंद, ये लेंथ, ये यॉर्कर लेंथ जरूर परेशान करेगी सैम्प्रस नडार को। जी हाँ सैम्प्रस नडार कोई मौका नहीं छोड़ते, केवल बाउंड्रीज की ओर देखकर खेल रहे, which is of course very much needed. सैम्प्रस नडार ये जा जरूर डीले, ओके, इट्स नो डेलिब्रेट। हाँ, बॉल है ऑफ कोर्स, डॉट बॉल। सैम्प्रस जो कि बस उसी मौके के फिराक में, ये है वो मौका, खिलाड़ी मिलेंगे।
He was chosen. जी हाँ, जैसा कि हमने बताया, कोई मौका नहीं छोड़ते फायदा उठाने में। ये थोड़ी बाहर जरूर थी। अगर आप स्कोर बोर्ड पे ध्यान दे कश्यप, यही एक्स्ट्रा रन्स जो है वो भारी पड़ सकते हैं। बेशक बेशक। ये एक और देखिए, ये होता है प्रेशर। ये हालांकि गेंदबाज बड़े ही अच्छे हैं अंकित, यस ऑफ कोर्स है, एक्सपीरियंस भी है, काफी टूर्नामेंट्स खेले हैं, लेकिन ये होता है प्रेशर। तो अगर प्रेशर में आपके सामने है प्रेशराइज करने वाला खिलाड़ी जो कि है सैम्प्रस नडार, ऑफ कोर्स लेकिन अब रेहान कुछ समझा कर लौटे हैं, शायद कुछ परिवर्तन लाएंगे अपनी इस गेंद में। ये शायद वो है परिवर्तन, ये तो छक्का है भैया, ये है। देखे जूम इन करके तो ये अलग ही नजर आ रहे हैं। क्या कड़क शॉट, कमाल का शॉट। ये एक और वाइट बॉल, काफी बढ़िया, थोड़ी सी प्रेशराइज नजर आ रही है। 14 गेंदों पर 16 रनों की आवश्यकता। ओ यहां चूके, ये अच्छी गेंद, ये कमाल की गेंद अंकित की, लेकिन ये ऐसा बढ़िया ही गेंद कुछ थी। जी हाँ, ऐसा ही कुछ उन्हें कंटिन्यू रखना होगा। ये शायद स्ट्राइक रखेंगे अपने पास। ये हाँ, बेशक ये नहीं जा सकता, ये बाउंड्री नहीं जा सकता, क्योंकि अब तुम्हें नजर घुमा के देखना पड़ेगा कि बाउंड्री पर मौजूद कौन है। जी हाँ, ये तो नहीं छूटेगा। द हल्क। इसी के साथ 12 गेंदों पर 15 रनों की आवश्यकता। काफी बढ़िया बैटिंग का प्रदर्शन, व्हाट अ चेज। सैम्प्रस नडार लेकर आए अपनी टीम को 12 गेंदों में 15 रन तक। जी हाँ, जीत के काफी करीब पावर स्टार्स, लेकिन कुछ करतब, कुछ अजूबा, एक मिरेकल दिखाना होगा वॉरियर्स को इस बार। जी हाँ बिल्कुल, हार जीत तो होते रहती है, लेकिन ये जो प्रदर्शन दिख रहा है सैम्प्रस नडार की ओर से, इस बल्लेबाजी के लिए तो तालियां बजनी चाहिए। बारह गेंदों में 15 रनों की आवश्यकता। एक और बार स्ट्राइक पर सैम्प्रस, ये ऊंचा शॉट, as I said earlier, seems very lucky Sampras Nadar. आज लगता है किस्मत भी स्टार्स के खेमे में। ऊंचा शॉट जरूर लगाया था, कैच आउट का मौका भी था, लेकिन तारों से जा टकराई गेंद। जीवनदान, देखते हैं क्या फायदा उठाते हैं इस जीवनदान का। सैम्प्रस नडार है स्ट्राइक पर। ये अच्छी गेंद, ये कमाल की गेंद, बहुत बढ़िया गेंद। 10 गेंदों में 12 रनों की आवश्यकता। क्या कमाल का चेज हुआ है स्टार्स की ओर से।
ये आगे निकल के जरूर खेला है, ऊपर बहुत गई है गेंद, दूर नहीं है। एक बार फिर जा टकराई, ये मिलेंगे, ये कंफर्म जरूर करना होगा हमें अंपायर से। ओवर के बाद पानी पिला दीजिए। ये बढ़िया गेंद, ये चकमा दे गई, बादल को चकमा दे गई ये गेंद। और हालांकि बड़ा शॉट जरूर लगाना चाह रहे थे बादल, जो कि आइकन प्लेयर है। ये बड़ा शॉट, बहुत बड़ा शॉट, 6 रनों वाला शॉट बादल द्वारा। सात गेंदों में 4 रनों की आवश्यकता, 7 गेंदों में 4 रनों की आवश्यकता। माननीय श्री अपने स्टाइल में, अपने उस ऑरा में कंप्लीट किया है इस मैच को।